अस्सलामुअलैकुम विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण जनरल सायन्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मराठीमध्ये या विषयाअंतर्गत या सिरीजच्या अंतर्गत आज आपण फिजिक्स या विषयाला सुरुवात करणार आहोत. तर फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे अशा गोष्टी ज्यांना आपण हात लावू शकतो, अशा गोष्टी ज्या ऊर्जा असतात, ऊर्जा आणि शक्ती यांचा अभ्यास भौतिकशास्त्रामध्ये केला जातो व किंवा या विषयांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भौतिकशास्त्र होय. आता भौतिकशास्त्रामधली पहिला धडा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे मापनाच्या पद्धती. आता मापनाच्या पद्धती म्हणजे 3 आहेत. ते 3 कोणत्या? एफ-पी-एस जी ब्रिटिश पद्धत आहे, फूट पाऊंड सेकंड. सी-जी-एस पद्धत जी फ्रान्स पद्धत आहे, फ्रान्समध्ये डेव्हलप झाली. सेंटीमीटर ग्राम सेकंड असा त्याच्यामध्ये मापन केला जातो. व एम-के-एस जी व्यापारिक पद्धती आहे, मीटर किलोग्राम सेकंड. आता याचा अर्थ काय होतो मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. एफ-पी-एस म्हणजे या एफ-पी-एसमध्ये जो लांबी मोजल्या जाईल, जे लांबी फूटमध्ये मोजल्या जाईल. जे द्रव्यमान आहे ते पाऊंडमध्ये मोजल्या जाईल, जे वेळ आहे तो सेकंडमध्ये मोजल्या जाईल. अशाच रीतीने हे तीनही पद्धती होतात. आता हे 3 पद्धतीमध्ये काही त्रुटी होत्या, काही होत्या, म्हणून अपग्रेडेशन करून 1971 मध्ये एप्रिलच्या महिन्यात एक आंतरराष्ट्रीय बैठक भरली व या आंतरराष्ट्रीय बैठकमध्ये एम-के-एस पद्धतीचे एक अपग्रेडेशन करून त्याला एक नवीन रूप देऊन एस-आय पद्धती विकसित करण्यात आली, ज्याचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड फॉर फिजिक्स. हे डेव्हलप करण्यात आला. या पद्धती अंतर्गत 7 राशी येतात. या याच्यामध्ये लांबी मोजण्यासाठी मीटर, द्रव्यमान मोजण्यासाठी किलोग्राम, वेळ मोजण्यासाठी सेकंड, तापमान मोजण्यासाठी केल्विन, विद्युतधारा मोजण्यासाठी अँपिअर, ज्योती तीव्रता मोजण्यासाठी कॅन्डेला, पदार्थाचा परिणाम मोजण्यासाठी मोल असा यामध्ये होतो. आता हे झालं मापनाच्या पद्धती. आता आपण नेक्स्ट फॉरवर्ड मुळू. हे म्हणजे हे झालं मात्रक. ते सुद्धा मात्रक होते, हे सुद्धा मात्रक आहे. हे मात्रक तुम्ही पाहून घ्या, यावर प्रश्न विचारले जातात. हे झाले मात्रक आहेत, हे ज्या 10च्या गुणामध्ये आपल्यासमोर देतात. हा जो पहिला कॉलम आहे हा मोठा होत जातो आणि हा लहान. आता यामध्ये आपल्याला मीटर टाकायचं आहे. तर मीटर, मग ज्यात मीटरच्या वर तर डेकामीटर, हेक्टामीटर, किलोमीटर, मेगामीटर, गिगामीटर, टेरामीटर, पेटामीटर, हेक्सामीटर. आता मीटरच्या खालतं जायचं असलं तर मीटरवरून खालतं एटोमीटर, फेम्टोमीटर, पिकोमीटर, नॅनोमीटर, मायक्रोमीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर असा हा कालानुक्रम असतो. आता आपण समोर जाऊया, काही आपण परिणाम पाहूया. एक प्रकाश वर्ष, पारसेक, खगोलीय इकाई हे एकदम अतिशय लंब दूरी मोजण्यासाठी वापरलं. खगोलीय इकाई म्हणजे पृथ्वी ते म्हणजे पृथ्वीचे म्हणजे सूर्य आणि पृथ्वीमधली म्हणजे सरासरी दूरी म्हणजे एक खगोलीय इकाई. आता एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? प्रकाशाच्या एका वर्षात त्याने मोजलेला अंतर, कापलेला अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष व एक पारसेक सेकंड तुम्ही पाहू शकता. हे यांचं असते. आता धन्यवाद मित्रांनो. आजच्या याच्यात असाच हे एक रिव्हिजन क्लास होती. याच्यानंतर नेक्स्ट आपण अजून काही अभ्यासणार आहोत आणि नेक्स्ट चॅप्टरकडे मूव्ह ऑन करणार आहोत.